झाली बघ आठवण माझी जगदंबा बहुतेक त्यांना प्रसन्न आईच्या नावाने कलावंतांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. या टेक्निक कसं ओळखतात ते सांगायचं ना. म्हणजे कसं आहे, आम्हाला जे पूर्वजांनी आमच्या पूर्वजांनी 5 बोटाची बाराखडी हे क हे व हे ल हे ल त म्हणजे असं पूर्णपणे त्यांनी आम्हाला जे शिकवून गेलेले यामध्ये ओळखायचं पूर्णपणे. बोटात 5 बोटाची जी बाराखडी आहे त्या बाराखडीमध्येच नाव टाकायचे. सभा इकडचा हात वापर करायचाच नाही. 5 बोटाच्या या बाराखडीमध्येच तुम्ही पूर्ण जे नाव आहे ते बाराखडीचे नाव पूर्णपणे ह्यामध्येच ओळखायचे. ते आमच्या पूर्वजांनी सांगून गेले ते सांगितले. त्यांची जी रूढी परंपरा आहे ते चालवले आहे. गोंधळ कुठेतरी जिवंत ठेवण्याचं काम आम्ही करतो. कारण की हल्लीच्या आताच्या जमान्यात पूर्णपणे हे युग पूर्ण मोबाईलच्या युगात गेलेलं आहे. कोणी आता धार्मिक क्षेत्रात म्हणा कोणी जास्त करून जात नाही. पूर्वी कसं असायचं, पूर्णपणे घरदार सगळे जायचे. कुठलाही कार्यक्रम असू दे, बारोडाचा कार्यक्रम असू दे, भजनाचा कार्यक्रम असू दे, गोंधळाचा कार्यक्रम असू दे, जागरणाचा कार्यक्रम असू दे, धार्मिक कुठलाही संस्कृती कुठलाही कार्यक्रम असू दे, घरदार सगळे जायचे. आता नाही आहे. आता जर मनात मूड आला तर एखादा व्यक्ती जातो तर मोबाईलवरतीच पूर्णपणे ऑनलाईन राहतो. जे मोबाईलवर न राहता आम्ही हे आमच्या पूर्वजांचे जे कला आहे, जे पूर्वजांची जी परंपरा आहे ते आतापर्यंत आम्ही चालवत असंच पुढे चालू आहे. गोंधळाचा कार्यक्रम आम्ही असं जेवण ठेवण्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि मॅडम पवार मॅडम यांचंही मी मनापासून आभार मानतो. कारण की कॉलेजवरती कार्यक्रम हे पहिल्यांदाच आहे आमचं. कारण की आम्ही रत्नागिरी कालच MP ला भोपाळ कार्यक्रम झाला. कालच आम्ही महाबळेश्वर इंदापूर राठोड म्हणून एक गाव आहे त्या गावात मी कार्यक्रम करून डायरेक्ट इकडे झालो. कारण की बाहेर गावात कार्यक्रमाच्या वेळी कार्यक्रम होतो पण कॉलेजवरती कार्यक्रम करण्या हे आम्हाला पहिल्यांदाच भाग्य मिळालं.